नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिला अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. तसंच त्यांचा शिक्षक होण्याचा प्रवाससुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. असं म्हणतात की मातीला आपण आकार देतो तसं ते भांडं घडत जातं. अशीच काहीशी जबाबदारी एका विद्यार्थ्यासाठी पालकांची आणि तशीच त्याच्या शिक्षकाची सुद्धा असते. हीच जबाबदारी सर गेले 22 वर्ष पार पाडत आहेत. असं म्हणतात की माझ्या प्रत्येक धाडसामागे माझा शिक्षक उभा आहे, म्हणूनच माझा प्रवास इतका सुंदर आहे. चला तर तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे आवडते आणि लाडके कदम सरांशी आपण गप्पा मारूया. मला तुमचा एकूण प्रवास सांगा. तुम्ही शिक्षक होण्याचा निर्णय का घेतलात? खरं तर मला कृषी क्षेत्रात जायचं होतं. हां. पण त्या काळची परिस्थिती म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती आणि त्या काळची सगळी पैशाची गणितं बघितली तेव्हा ते कृषी क्षेत्रात म्हणजे आपल्याला ॲग्रिकल्चरला जायचं असेल तर तेवढे आपल्याकडे पैसे उपलब्ध नव्हते शिक्षणासाठी. मग त्यावेळी आपल्याला आपल्या आवडीचं आणखीन दुसरं कोणतं क्षेत्र निवडता येईल असा मी जेव्हा विचार केला तेव्हा मला हे शिक्षण क्षेत्र मला समोर दिसलं. आणि त्यावेळी मी ज्या कॉलेजला प्रवेश घेतला त्या कॉलेज शासकीय असल्यामुळे मला ते सहज शिक्षण पूर्ण करता आलं आणि माझ्या आवडीचं असल्यामुळे मी अधिक चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो असं मला वाटतं. हां. आणि सर तुम्ही मराठी शाळा का निवडलीत आणि त्याचा पहिला दिवस कसा होता तुमचा? मराठी शाळा म्हणजे माझं शिक्षण सगळं मातृभाषेतून झाल्यामुळे मला मराठीबद्दल पहिल्यापासून आवड होती. पुढे कॉलेजमध्ये सुद्धा मी तोच विषय निवडला शिक्षणासाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वगैरे, कारण मराठी माझ्या आवडीची होती आणि माझ्या आजूबाजूला सगळं वातावरण मराठी असल्यामुळे मी मराठी शाळेकडेच जाण्याचा पहिला निर्णय माझा होता. मग तसं मी डी एड केलं आणि जेव्हा मी डी एड केलं त्याच्यानंतर माझी 2 वर्ष थोडी म्हणजे तोपर्यंत भरती झाली नव्हती. त्या प्रक्रियेमध्ये माझी 2 वर्ष गेली. पण एकही दिवस मी बेरोजगार न राहता मी त्या काळामध्ये सकाळ आणि दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस या 2 वर्तमानपत्रात 3 वर्ष जवळजवळ काम केलं, ज्याचा मला खूप फायदा झाला की या शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर त्याचा वापर मला करता आला. त्यामुळे मी जेव्हा इकडे जॉईन झालो तेव्हा 2003ला 17 फेब्रुवारीला मी नगर परिषदेच्या रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 17 उखलमध्ये जॉईन झालो. आणि मला तर खूप उत्सुकता होती कारण जॉब लागणं आधी मुळात त्या काळामध्ये म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती आणि ते सुद्धा मुलांसोबत राहणं आणि त्यांच्याबरोबर आनंद घेणं हे मला आवडीचं होतं. आणि 2017ला माफ करा 2003ला 17 फेब्रुवारीला मी जेव्हा पहिल्या दिवशी शाळेत गेलो त्या दिवशीचा आनंद मला खूपच होता कारण माझं स्वप्न एका अर्थाने पूर्ण होत आलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो आनंद मला खूप होता. त्या दिवशी त्या शाळेचं गॅदरिंग होतं त्यामुळे खूपच आनंददायी माझा पहिला दिवस होता. आजच्या ज्या मुलांच्या शिक्षण पद्धती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो? निश्चितपणे बदल जाणवतो कारण आपण ज्या वेळेला शिक्षण घेतलं म्हणजे आम्ही, त्याच्यानंतर तुमची एक पिढी आली, त्याच्यानंतर आताची ऍडव्हान्स पिढी आहे. आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेतलं ना त्यावेळेला शिक्षणातली जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आता खूप स्थित्यंतर झालेलं आहे. आता आम्ही असं म्हणतो की आमची मुलं आमच्या खांद्यावर आहेत त्यामुळे आमच्या पुढचं पाचपट त्यांना दिसत आहे आणि त्याचा असा परिणाम होतोय की आम्ही जेव्हा शाळेत जातो एखादी गोष्ट शिकवायला, आता आम्ही असं शिकवायला म्हणत नाही, त्याला ती शिकण्यासाठी स्थिती निर्माण करायला जातो. जसं की आम्ही सुलभक म्हणतो, आम्हाला आम्ही आता मार्गदर्शक म्हणत नाही. तर तेव्हा आम्हाला एवढं त्याचा पूर्वतयारी करून जावं लागतं कारण मुलं खूपच या बाबतीत खूप हुशार आहेत, आपल्यापेक्षा जास्त विचार करतात आणि त्यांच्याकडे सगळी गॅजेट अवेलेबल असल्यामुळे जे आम्ही शिकवणार आहोत ते अगोदरच ते जास्त अभ्यास करून येतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना जर आपण उत्तरं दिली नाही तर त्यांच्या दृष्टीने आपण म्हणजे नावडते सर होतो. पण तशी सिच्युएशन येऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न करावे लागतात. मी तर खूपच करतो कारण ज्या वेळेला जायचं असेल वर्ग त्याच्या अगोदर त्याची तयारी करूनच मी जातो. त्यामुळे कदाचित मुलांना मी आवडत असावा. काय सर, आता मी पण तुमचे स्टुडंट आहे त्याच्यामुळे मला पण तुम्ही आवडता आणि एक माझा चांगला प्रवास पण तुमच्या सोबतच झालाय. ते शेवटी तुझा प्रवास सुरू होणं हे तुझ्याकडे जी क्षमता आहे की एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेणं ती ज्याच्याकडे आहे तो नेहमी यशस्वी होणार आणि त्याच प्रवासातला तू एक विद्यार्थी आहेस त्यामुळे तू यशस्वी होणारच नाही. मराठी माध्यमातून जे शिकतात त्यांच्याकडे काय खास गुण असतो? अगदी चांगला प्रश्न आहे असं मला वाटतं कारण आता हल्ली ते फॅड पुन्हा एकदा कमी होते की इंग्रजी माध्यमांकडे जाणारी मुलं आहेत त्यांचं फॅड कमी होते, ते मराठी माध्यमाकडे वळतात असं मला जाणवतंय. कारण असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं ना तर
हा जो ओढा आहे विद्यार्थ्यांचा पुन्हा मराठी माध्यमाकडे येतोय, याचं मूळ कारण असं आहे की मराठी माध्यमामध्ये जे शिक्षण आहे ते संकल्पनात्मक आहे. म्हणजे मुलांना मूळ गोष्ट कन्सेप्ट कळणं ह्याच्यावर जास्त भर दिला जातो आणि कृतीशील शिक्षणावरती. त्यामुळे असं होते की फक्त पोपटपंची करून मार्क्स मिळवणे याच्यापेक्षा मुलं मुळातलं ज्ञान घेत आहेत, आणि ते मुळातलं ज्ञान घेतल्यामुळे जसं की ते ज्ञानरचनावादावर आधारित आहे. आपण स्वतः अनुभव घ्यायचा, स्वतः त्याचा एक्सप्लोअर करायचा आणि मग ते साठवायचं. याच्यामुळे मुलांना ना जेव्हा शिक्षण मातृभाषेतून घेतायत, पूर्ण करतायत, आणि जेव्हा कॉलेजला कॉमन फ्लोअरला 11वी-12वीला एकत्र येत आहेत, मग ती मराठी माध्यमातली जेव्हा मुलं येत आहेत ना, तेव्हा त्यांचं संकल्पनात्मक शिक्षण खूप चांगलं झालेलं असल्यामुळे ते पुढे जात आहेत आणि ती स्पर्धा परीक्षा किंवा इतर क्षेत्रामध्ये सगळ्यामध्ये टॉप असतानाचा अनुभव आम्हाला येतोय. त्यामुळे पुन्हा मराठी माध्यमाकडे वळणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. विद्यार्थ्यांचं म्हणण्यापेक्षा पालकांचं जास्त आहे. कारण आता मी ज्या शाळेमध्ये शिकवतोय, जी दामले विद्यालय शाळा आहे, शहरामध्ये नगर परिषदेची आहे, की ज्याच्यामध्ये पुढच्या 3 वर्षाचं ऍडमिशन वेटिंग आहे मराठी माध्यमाची शाळा असून. आणि ती अशी सिच्युएशन येण्याचं मूळ कारण की पालकांचा विश्वास बसतोय की मराठी माध्यमातलं शिक्षण चांगलं चालतंय. आता सगळ्यांचा सीबीएसई पॅटर्न कडे विश्वास होता. शासनाने आता ते मराठी माध्यमामध्ये सुद्धा पहिलीपासून सीबीएसई सुरू केले. जेव्हा आपण असा विचार करतोय की त्या माध्यमाची पुस्तकं आणि आपल्या मराठी माध्यमाची पुस्तकं, तर मराठी माध्यमाची पुस्तकं निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रगल्भ करणारी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जी मुलं या मातृभाषेतून शिक्षण घेतील ती पुढे निश्चितपणे प्रवाहात टिकून राहतील, कारण त्यांचं संकल्पनात्मक शिक्षण झालेलं आहे असं मला वाटतं. हो, मी ज्या वेळेला शाळेत होते त्यावेळेला आमची पटसंख्याच एकूण 45 असेल ना सर, 45 ते 50. हो, आता तर जास्त झाले. निश्चितपणे जेव्हा तू शाळेत होतीस तेव्हा साधारणतः दामले विद्यालयाचा पट, आता दामले विद्यालय स्पेसिफिक आपण धरूया, तर त्याचा पट साधारणतः 390च्या आसपास होता. की जेव्हा तेव्हा सेमी इंग्लिशही होतं, मराठी माध्यम सुद्धा होतं. तेव्हा सेमी इंग्लिशला साधारणतः 17-18 मुलं असायची, मराठी माध्यमाला जास्त असायची. त्यामुळे त्यावेळी फक्त साधारणतः दोन्ही वर्गांचा मिळून 50 असायचा. आता सिच्युएशन खूप बदललेली आहे की प्रत्येक वर्ग आमचा साधारणतः 150 ते 200च्या दरम्यान आहे, आणि त्याच्यामध्ये आपण आता साधारणतः 40 ते 50 यांच्यामध्ये तुकडी एक करतो. असे 4-4 तुकड्या आहेत. पहिलीच्या पासून 5-5 तुकड्या सुरू झालेल्या, ते पुढे आता वाढत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. कारण सध्या जो मराठी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढलेला आहे, त्याच्यावर असं वाटतं की ही सिच्युएशन आहे ती टिकून राहील. आमची जी शाळा होती तिचं स्ट्रक्चर आणि आत्ताचं स्ट्रक्चर याच्यात निश्चितपणे फरक आहे. पूर्वी आमची काही वर्ग रिकामी असायचे, आता ते वर्ग पूर्ण भरलेल्या क्षमतेने. पूर्वी ज्या प्रार्थना कक्षात आमची मुलं आनंदाने प्रार्थना म्हणत होती, त्या कक्षात आता 3-3 वर्ग झालेले आहेत, आणि प्रार्थनाचा कक्ष म्हणजे ओपन स्पेस मध्ये प्रार्थना करावी लागते, अशी सिच्युएशन आता इथे घेता ग्राउंडवरती. आणि त्याच्यामुळे काय झालं की नवीन इमारतीची गरज झालेली आहे. असं पहिल्यांदा सिच्युएशन आहे की पटसंख्या वाढल्यामुळे इमारत मराठी माध्यमाच्या शाळेची मोठी बांधावी लागते. आपल्या सुदैवानं ती नवी इमारत 16.5 कोटीची, मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ती पहिली इमारत असेल की जी 16.5 कोटीची शासकीय शाळेची इमारत असेल, जी इंटरनॅशनल लेवलची असेल. इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत मराठी शाळेला किती अडचणी येतात? निश्चितपणे मराठी शाळेला अडचणी येतात. त्याच्यामध्ये शासकीय शाळा असेल तर आणखीन अडचणी येतात. कारण निधी उभा करणं किंवा निधी शासनाकडून येणं याच्यामध्ये अडचण येते. त्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांना त्यांना फी घेण्यासाठी परवानगी असते. म्हणजे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा निधी उपलब्ध होतो. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते आपल्या क्लासचं रूपांतर स्मार्ट क्लासमध्ये करू शकतात किंवा इंटरॅक्टिव्ह क्लासमध्ये करू शकतात. त्या तुलनेत आमच्या मराठी माध्यमांच्या शाळांना खूप थोडंसं अडचण येते निधीची, की त्यांना पाहिजे त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येत नाही. अतिशय उच्चतम दर्जाचं शिकवू शकतात किंवा मार्गदर्शन करू शकतात शिक्षक, पण त्यांना ते मार्गदर्शन करण्यासाठी जी क्लास सिच्युएशन आहे, जी आता ऍडव्हान्स जगामध्ये आपण बघतो आहोत, ती उभं करताना मात्र निधीची अडचण येते.
तरी पण आपण बघतोय की मराठी माध्यमाचे शिक्षक खूप जोमाने त्याच्यावरती मात करतायत आणि पुढे जात आहेत. कारण जेव्हा आपण शिष्यवृत्ती परीक्षा किंवा हा एक पॅरामीटर ठरवतो की एखादी शाळा यशस्वी आहे की नाही, तर त्याच्यामध्ये मराठी माध्यमांचा मुलांचा टक्का आहे तो निश्चितपणे जास्त आहे आणि तिथे घेतली जाणारी मेहनत सुद्धा जास्त आहे. असं मी म्हणत नाही की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घेतली जात नाही, परंतु तिथे उपलब्ध असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आमच्या मराठी शाळांमध्ये उपलब्ध असणारं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये तुलनेत खूपच तफावत आहे आणि ती तफावत गुणवत्तेच्या आधारे लेवल करण्याचा मराठी माध्यमाच्या शाळा प्रयत्न करतात. सर, शिक्षक म्हणून तुम्हाला आलेला एखादा सुंदर अनुभव सांगा. मला असं एक अनुभव सांगता येणार नाही, कारण प्रत्येक क्षण मला नवीन अनुभव देऊन जातो. कारण असं म्हणतात की आपण पुस्तकातनं शिकलो काय शिकलो, तर मला असं वाटतं की मी पुस्तकातून जी काही वर्ष शिकलो त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या नोकरीतून शिकलो. आणि ती शिकलो म्हणजे माझ्या पुढे असणारी जिवंत पुस्तकं, जी माझी मुलं आहेत, ते प्रत्येक क्षणाला मला वेगळी गोष्ट शिकवून जातात. किंबहुना आता मी स्कॉलरशिपमध्ये बऱ्याच वेळा मार्गदर्शन करतो आहे, तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की थोडंसं काही मला यश आलं असेल तर ते माझ्या मुलांमुळे आलेलं आहे. कारण ही मुलं जो काय अनुभव देतात दरवेळेला नव्याने, किंवा ते एखादं गणित असेल किंवा एखादा कॉन्सेप्ट असेल, ती काही वेळा इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात की ते बघितलं ना की असं वाटतं की अरे आपण शिकलो, पुस्तकात शिकलो त्याच्यापेक्षा खूप शिकण्यासारखं या मुलांकडून आहे. त्यामुळे माझा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय आहे, मी कधी विसरत नाही आणि त्याच्यातनं मला नवीन गोष्ट शिकायला मिळते. आता तुझ्यासारख्या विद्यार्थिनीचं जरी म्हटलं ना की एक वेळ असा होता की ती स्टेजवर यायला सुद्धा लाजायची. ती मुलगी अभिनयाचं प्रमाणपत्र एखाद्या नाटकातनं घेऊ शकते. म्हणजे त्या मुलांमध्ये जो बदल होतोय किंवा ती मुलं स्वतः काही गोष्टी आत्मसात करतायत, त्याच्याशी थोडासा टच आमचा असेल, पण ते जेव्हा आत्मसात करतात आणि यशस्वी होताना पुढे दिसतात ना, तेव्हा मला खूप समाधान वाटतं. तो प्रत्येक क्षण मला आनंदाचा वाटतो. मी नेहमी असं करत राहिलो की जेव्हा आपण शाळेमध्ये किंवा शाळेतल्या मुलांच्या यशाकडे बघतो ना, तेव्हा आपण काही त्यांचे मार्क्स असतात त्याच्याकडे बघतो, पण त्याच्याकडे बघण्यामध्ये काही मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. कारण प्रत्येक मुलामध्ये हुनर वेगळा आहे. काही मुलं आहेत ना की जी अभ्यासामध्ये टॉप करतात, पण काही अशी वर्गात मुलं असतात ना की ज्याला आपण सगळेजण एक वेगळ्या शब्दाने हिनवतो की बॅक बेंचर. पण अशी काही मुलं असतात ते बॅक बेंचरच पुढे भविष्य चांगलं घडवतात. असं काही अनुभव आम्हाला तर आपल्या समोर तर भरपूरच आहेत की, आणि ते जे केव्हा घडवतात केव्हा जेव्हा त्यांच्या शिक्षकांना त्याच्यातला एखादा चांगला गुण दिसतो. तर मला असं नेहमी वाटतं की माझ्या समोर मुलं आहे ना, त्याच्याकडे प्रत्येकाकडे काहीतरी वेगळी क्षमता आहे आणि ती क्षमता आपल्याला त्याला जाणीव करून द्यायला पाहिजे. मग त्याचा अभ्यास आपण घ्यायला पाहिजे असं नाही, ते स्वतःच करणार. जसं की तुला माहितीच नव्हतं की तू अभिनय करू शकतेस, पण जेव्हा आपलं जे सावित्रीची लेक नावाचं बालनाट्य रंगभूमीवरती आलं नाट्य स्पर्धेच्या, तेव्हा आम्हाला कळलं की सुकन्या हे रोल करू शकते. आणि तिने ते घेतलं, म्हणजे चॅलेंज घेतलं आणि ती त्याच्यात यशस्वी झाली. आता त्या क्षेत्रामध्ये तू काम करतेस, तुला लक्षात येत असेल की मला त्यावेळेला जर त्या क्षणाला कळलं नसतं. आणि असं भरपूर विद्यार्थी असतात, जसं की खेळामध्ये आहेत, अभ्यासामध्ये आहेत, काही जणांना नेतृत्व करायला सुद्धा आवडतं. म्हणजे अशी काही मुलं आहेत की ती लिडरशिप चांगले करू शकतात. आणि हे जेव्हा शिक्षक एखादा सांगतो ना, तेव्हा त्या विद्यार्थ्याला खूप प्रभावी ठरतं आणि त्याचा कदाचित दिशा सुद्धा बदलते. म्हणजे आपल्याकडे अशी पण काही मुलं आहेत की ज्यांनी बोर्डामध्ये 98% मिळवले आहेत, पण क्षेत्र निवडलंय अभिनय. जसे की गंधार जोशी म्हणून आपला एक विद्यार्थी आहे, त्याला स्टॅटिस्टिक मध्ये 100 out of 100 आहेत 12वीला, पण तरीही त्याने निवडलेलं क्षेत्र अभिनय आहे आणि त्याच्यात तो यशस्वी आहे. म्हणजे असंच नाहीये की मला एवढे मार्क्स मिळाले म्हणजे मी याच इंजिनिअरिंग, वकील, डॉक्टरांचं करेन. मग आवडतं क्षेत्र निवडायला त्या शिक्षकांनी मात्र त्याला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. ह्याच्यावर आपण एक चांगला उपक्रम पण तू असताना सुद्धा घेतलेला होता की आपल्यामध्ये आपण भविष्यात कोण होणार आहोत, तर त्याची जाणीव आपल्याला प्रायमरी स्कूलमध्ये झाली पाहिजे. म्हणजे अभिवृत्ती विकासाचं बीजारोपण नावाचा एक आपण प्रकल्प घेतला होता की आता ठरवा तुम्ही
की भविष्यात मला कोण व्हायचंय. जेव्हा मी प्रश्न मुलांना वर्गात विचारला होता तेव्हा सगळ्यांची सेमच उत्तरं आली होती की मी एक तर वकील होईन, डॉक्टर होईन आणि इंजिनियर होईन. पण जेव्हा मी हा उपक्रम राबवला की अरे तुम्ही वकील, डॉक्टर, इंजिनियर होताय, याच्यापेक्षा लाखो क्षेत्र आहेत की ज्याच्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि ते तुमच्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्यासाठी वेगळा मार्ग, खूप मेहनत घ्यायला पाहिजे असंही नाहीये. तुम्ही तुमच्याकडे आहे ना त्याच्यातच तुम्ही टॉप करू शकता. आणि जेव्हा हा प्रकल्प राबवला तेव्हा त्यानंतर आलेली मुलांची क्षेत्र, म्हणजे मी काय फाईन आर्ट डिझाईनला जाईन, मी अभिनयामध्ये जाईन, मला काही वैज्ञानिकच व्हायचं आहे, अशी जी क्षेत्र मुलांनी निवडली ना, तर मला असं वाटतं की आताच्या कॅल्क्युलेशन नुसार, म्हणजे मी घेतलेल्या रिव्ह्यू नुसार, त्याच्यातले जवळजवळ 75% मुलांनी तेव्हा जे निवडली क्षेत्र प्रायमरी स्कूलमध्ये त्याच्यामध्येच ती आता आहेत मुलं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना ती जाणीव करून दिल्यामुळे त्यांना त्यांचा मार्ग सोयीस्कर झाला असं मला वाटतं. सर, आता बाकीची जी मुलं आहेत ती आजकालची पिढी अशी म्हणतात ना कन्फ्यूज पिढी आहे की त्यांना कळत नाही काय करायचं, कसं करायचं. का मी आता आपली शाळा सोडून जी मुलं आहेत त्यांना कसं प्रोत्साहन द्याल की तुम्ही काय करायला पाहिजे? निश्चितपणे कन्फ्युजन तर आता वाढत जाणार, कारण क्षेत्र खूपच वाढत आहेत. आणि कन्फ्युजन वाढण्याचं आणखीन एक कारण आहे, त्या क्षेत्र आहेत त्याच्याबद्दल माहिती मुलांना पुरेशी नाहीये. तर मला असं वाटतं की त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत, ते कुठल्याही शाळेमध्ये घेऊ दे, तर त्या शाळेतल्या मुलांना किंवा त्या मुलांना, काही विद्यार्थी ओपन स्कूलमध्ये सुद्धा शिकत असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यामधलेल्या असलेल्या क्षमतेची जाणीव करून देऊन ही जी क्षेत्र आहेत भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, म्हणजे एखादा मुलगा चांगला शेतकरी सुद्धा होऊ शकेल आणि त्याने व्हायलाच हवं, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. जसं की मी इकडे आलो नसतो एज्युकेशन मध्ये तर मी निश्चितपणे शेतकरी झालो असतो आणि त्याच्यात पण मी यशस्वी झालो असतो, कारण काम आपण प्रामाणिकपणे करतो. तसं मला असं माझं असं म्हणणं आहे की त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनी त्यांना प्रायमरी लेवललाच, म्हणजे प्राथमिक शाळेतच सांगायला पाहिजे की तुझ्याकडे हे चांगलं आहे, तू हे चांगलं करू शकतोस आणि ह्याच्यामध्ये असा पुढे स्कोप आहे. म्हणजे त्यांचं कन्फ्युजन आत्तापासून दूर होईल. आणि जेव्हा फोकस स्टुडंट असतील ना तेव्हा त्यांना म्हणजे त्याने इच्छा धरली की मी अयशस्वी होईन तर अयशस्वी होणार नाही, ते यशस्वीच होणार आयुष्यामध्ये. पण सर असं असतं ना पालकांचं की मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, तर माझा मुलगा डॉक्टर आणि वकीलच झाला पाहिजे. मग त्या पालकांना आपण काय सांगायचं? निश्चितपणे म्हणजे आता खूप म्हणजे फिल्मच्या माध्यमातून सुद्धा खूप याच्याबद्दल जागृती झाली की त्यांच्या आवडीचं त्यांना करू द्या. कारण मला जर वरण भात आवडत असेल आणि मी रोज कुठलं तरी दुसरं जेवण जेवत असेल तर ते मला पचणार नाही. तर त्याला जे आवडतं ना ते करायला दिलं ना, की त्याला बाबा एखादी ड्रॉइंग मध्ये आवडत असेल, फक्त एक गोष्ट अशी आहे की काही काही वेळा ना मुलांचा मार्ग पण चुकतो की त्यांना आवडतं ते क्षेत्र निवडायला दिलं ना तरी त्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी जो सपोर्ट लागतो ना तो कधी कधी मिळत नाही. आणि मग पालक असं म्हणतात की त्याला पाहिजे तर तुम्ही करायला दिलं पण तो यशस्वी झाला नाही. खरं तर आपण जसं आपली इच्छा मुलांवर लादतो आणि ते पूर्ण करण्यासाठी जेवढा सपोर्ट करतो ना, तेव्हा त्याला फ्रीडम दिलं ना आणि तेवढा सपोर्ट केला तर तो दुप्पट वेगाने पुढे जाईल. तर मला असं वाटतं की पालकाने ना आपला प्रोफेशन आहे ते पुढे टिकवावं, आपला व्यवसाय टिकावा किंवा आपली आवड. मला नाही होता आलं ना, म्हणजे मला खरं तर व्हायचं होतं डॉक्टर, पण मला त्या परिस्थितीमुळे होता आलं नाही. मग माझ्या मुलांनी तरी व्हायला पाहिजे, मग काही करतो, किती दिवस रात्र मेहनत कर. आणि आपण मग त्याचा परिणाम बघतो की मुलं मार्क्स मिळवतात आणि शेवटच्या क्षणाला काहीतरी चुकीचा निर्णय घेतात, उद्या निकाल लागणार आहे, आज काहीतरी वेगळं, असं आपण बातम्या ऐकतो. तर याचं माझं मत असं आहे की त्याला जे आवडतं ना ते करू देण्यासाठी आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र पालकांनी शेवटपर्यंत सपोर्ट केला पाहिजे. एकदा ते पायावर उभे राहतील ना तर त्यांचं ते जबाबदारी पार पाडतील. आणि मी एखादा व्यवसाय आतापर्यंत सांभाळत आले म्हणून तो माझ्या मुलांनी करावा असं आता थोडी मानसिकता पालकांची सुद्धा बदलत चाललेली आहे. मी असं म्हणत नाही की 100%, पण आहे, बदलते, मुलांना सपोर्ट करतायत पालक आणि ते प्रमाण आणखी वाढावं असं मला वाटतं. मी पण माझ्या शाळेत पालकांना नेहमी सांगतो की पहिलं त्याने काय होण्यापेक्षा एक चांगला माणूस व्हायला पाहिजे हे आपण शिकूया. म्हणजे त्याला पायाला कचरा लागतोय आणि तो त्याला लागतो याची जाणीव नसेल आणि त्याला हातात झाडू घ्यायची लाज वाटत असेल तर तो यशस्वी कसा होणार आहे पुढे? त्याला त्याची ती जाणीव झाली पाहिजे की अरे नाही, मी कोणतरी मोठा आहे. आता तू पण बघितलं असतील की आम्ही शाळेत कधी आम्ही पण झाडू घेतो आणि लोटतो, कचरा होतो, आम्ही कचरा उचलतो. मी उचलला तर माझी मुलं पाठवून उचलणार आहे. ह्या गोष्टीने आपण विचार करतो या दृष्टीने.
पण तसं माझं असं मत आहे की पालकांनी पण तसाच विचार करायला पाहिजे की पहिल्यांदा तो माणूस चांगला घडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तो जाईल. त्यामुळे जर असं केलं ना तर मला असं वाटत नाही की जे आपण ऐकतोय न्यूज की असं आत्महत्या करतात मुलं, ती कधीही करणार नाही. आणि जेव्हा मुलाला असं वाटतं ना की माझ्या पाठीमागे कोणतरी आहे, तेव्हा तो निश्चितपणे आहे त्या क्षमतेपेक्षा जास्त मोठ्याने उडी घेण्याचा निर्णय घेतो आणि तो यशस्वी कधीतरी पडेल, धडपडेल, पण तो धडपडला तर त्याला उचलायचं नाही, त्याला सपोर्ट करायचा, म्हणजे ती सिच्युएशन निर्माण करायची. नाहीतर त्याने ह्या एखादी गोष्टीचा निर्णय घेतला, हे शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याला त्याच्यात यश मिळालं नाही की नाही नको तू आता दुसऱ्या कुठेतरी निवड, असं नको. ते आहे ना त्याच्यामध्ये त्याला पुढे जाऊ दे, पण त्याला सपोर्ट करायचा, डायरेक्ट त्याची सपोर्टेड सिस्टम उभी करायची. त्याला डायरेक्ट त्याच्यातनं म्हणजे डिरेक्ट सपोर्ट नाही करायचा, ती सिस्टम उभी करायची आणि तशी सिस्टम उभी केली तर मुलगा स्वतः उभा राहील किंवा प्रत्येक जण यशस्वी होईल असं मला वाटतं. माझा पर्सनली असा स्वभाव आहे की मुलांना ना आपण जेव्हा असं म्हणतो ना की तुला हे जमणार नाही, तेव्हा ते बाळ असेल ते त्याच्या तिप्पट चौपट गतीने मागे येतं. पण जेव्हा मी असं म्हणतो की तू करणार आहेस आणि तुला येईल, कधी कधी मी असंही म्हणतो की आपण हे करूया. साधारणतः वर्गात अशा सूचना असतात, रांगेत चालणे किंवा हात स्वच्छ धुवा, तर त्याच्याऐवजी माझं असं सिस्टम आहे की आपण रांगेत चालूया, आपण हात स्वच्छ धुवूया, आपण हे करूया. असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्या समोरच्या मुलांना पण असं वाटतं की अरे हो, सर आपल्या बरोबर करणार आहेत तर आपल्याला काय करायला, सर म्हणतात ना की माझ्याकडे होईल तर मी ते करणार. आणि कधी कधी मुलांना लटके रागवावं पण लागतं की त्याशिवाय मुलं असं पण करा, म्हणजे मारण्याची गरज नाही, कारण मी तर गेले कित्येक वर्ष छडी सोडूनच दिलेलं, म्हणजे नाहीच जवळजवळ. पण मुलांना जेव्हा मी असं म्हणतो की नाही तू करू शकशील, तू केलंच पाहिजेस, तेव्हा मुलं म्हणतात की नाही सर तुम्ही म्हणताना तर करणार. आणि तसं तुला पण असं सगळ्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे की कधी कधी असं असतं की नाही मला असं जमणारच नाही, मला हा अभ्यास जमतच नाही, मला हे इंग्रजी जमत नाहीये. आता मी साधा एक आत्ताच या वर्षीचं उदाहरण सांगेन की जे स्पेलिंग बी कॉम्पिटिशन म्हणून आमच्याकडे सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातली कुठली स्पेलिंग आली पाहिजे. तर जेव्हा मी पहिल्यांदा हे मुलांना कॉन्सेप्ट सांगितली की जेव्हा आमच्याकडे ही राबवली जाते स्पर्धा, तेव्हा ही जेव्हा कॉन्सेप्ट सांगितले तेव्हा मुलांना ती थोडं म्हणजे असं वाटलं की कसं होणार, नाही होणार. पहिल्यांदा त्यांना 5 मार्क्स मिळाले, 10 मार्क्स मिळाले, पण जेव्हा मी म्हटलं की नाही तुम्ही करू शकता आणि इतरांमध्ये तुम्ही टॉप होऊ शकता, हे जेव्हा बोललं तेव्हा आता माझा असा अनुभव आहे, पुस्तकाला 88 पानं आहेत आणि मुलं म्हणतात सर 88 पानामधल्या विचारात पण 1 ते 4च्या पुस्तकातलं काही विचारा. म्हणजे हा आत्मविश्वास त्यांना येतो, कारण त्यांना असं वाटतं की ज्या अर्थी सर म्हणतायत ना त्या अर्थी आपल्याला हे येणारच आणि ते यायला पाहिजे, म्हणून मुलं ऑटोमॅटिकली धडपडतात. कधी कधी आपल्याशी इमोशनल त्यांची अटॅचमेंट असते, जशी की तुमच्या सगळ्यांची होती की सर म्हणतायत ना तर आपण केलं पाहिजे. सरांसाठी कधी कधी तुम्ही स्पर्धेला जायचं तर आम्ही म्हणायचो की तुम्ही तुमच्यासाठी करू नका, शाळा लक्षात ठेवा, शाळेचं नाव झालं पाहिजे. मग ती जी तुमची धडपड असायची अगदी स्टेज उचलण्या, म्हणजे त्या सगळ्या सेट लावणं, सेट काढणं, ह्याच्यात सुद्धा आम्हाला बघावं लागायचं नाही. मग ते तुमच्यामध्ये येणं हे केवळ इमोशनल अटॅचमेंट आहे आणि तुमच्यावर टाकलेला विश्वास, आणि तो कायम असाच राहील मुलांवरती, कारण मुलं करणार असं मला खात्री आहे. हो. आणि सर मराठी शाळेमध्ये शिकल्यामुळे, म्हणजे मी तरी सांगते अनुभव, कधी मी असं माझं केलं नाही. आता तुम्ही आपलं करताना सर तशीच सवय लागली की आपण हे करूया, आपण हे केलं पाहिजे, आपलं हे असं केलं तर चांगलं होईल, अशीच सवय. मराठी शाळांचं म्हणजे मराठी शाळांनी आतापर्यंत ते जपलंय की मुलांना ना माणूस म्हणून जगण्यासाठीची सिच्युएशन निर्माण करणं हे खरोखरच मराठी शाळांमध्ये अजूनही चालू आहे. अजूनही मुलं वर्गाचा कचरा करतात आणि त्याच्यात कोणतीही लाज नाही. माझी स्वतःची दोन्ही मुलं, आम्ही दोघेही चांगल्या जॉबला आहोत, तरी माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमात शिकतायत, कारण त्यांना ते कळलं पाहिजे की ज्या शाळेमध्ये सकाळची भंगारची पिशवी टाकून दप्तराची पिशवी लावून शाळेत येणारी मुलं आहेत आणि त्याच शाळेत स्कोडा गाडीने पालक सोडणारी पण मुलं आहेत. अशा भिन्न वातावरणातली मुलं एकत्र येणाऱ्या शाळेत जेव्हा आपलं एखादं मुलं शिकेल ना, तर तेव्हा त्याला कळेल की जीवनाचा संघर्ष किती आहे आणि आराम सुद्धा किती आहे. पण तो आराम प्राप्त करण्यासाठी संघर्षाचा टप्पा पार करणं गरजेचं आहे. हे त्याला जेव्हा कळेल तेव्हा तो यशस्वी होईल. आणि ते मला असं वाटतं की माझी मुलं त्या शाळेत शिकतात आणि त्यांना निश्चितपणे हे कळतंय की आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत
आपल्याला शाळेत गाडीने जाता येते सगळे, पण तरीही शिक्षण महत्वाचं आहे आणि ते शिकलं तर आपल्याला सगळ्या सुविधा मिळणार आहे हे कळतं. त्यामुळे मराठी माध्यमातल्या मुलांना यशस्वी व्हायला तो जो मार्ग पुढचा आहे तो आधीच थोडा सुकर झालेला आहे असं मला वाटतं. आणि स्पेशली सर भेदभाव नसतो, म्हणजे तू श्रीमंत आहेस, तू गरीब आहेस, असं काही नाही, सगळे सेम असतात. सगळेच. कारण मी सर म्हटलंय की भंगार उचलणारा मुलगा सुद्धा त्याच शाळेत शिकतोय आणि आरामदायी, ज्याच्या पायाला घाण लागलेली नाहीये, त्याच्या घरी 3-4 नोकर आहेत काम करायला, ती मुलं सुद्धा जेव्हा शाळेत येत आहेत तेव्हा त्यांना सुद्धा कळतंय की अरे किती कठीण परिस्थितीत येऊन सुद्धा इथपर्यंत मुलं पोहोचतात. असं की तुझा संघर्ष पण आम्हाला माहिती आहे मागचा, की किती कठीण परिस्थितीतून तू, म्हणजे घरची जेव्हा घरच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे, भावंडांना पण काळजी घ्यायची आणि आपला अभ्यास पण करायचा आणि इथपर्यंत पोहोचायचंय. कोण दिशादर्शक नाहीये, आपल्याकडे पूर्वीचा इतिहास नाहीये अभ्यासाचा, अशा परिस्थितीत सुद्धा तू पुढे जातेस, याचा अर्थ तुला त्या मराठी माध्यमाच्या शाळेत किंवा आपल्या शाळेमध्ये कळलंय जीवनाचा खरा अर्थ काय. आता आपल्या शाळेत नवीन कुठले उपक्रम राबवता ते सांगाल का? निश्चितपणे. आता तू बघत असशील की दामले विद्यालय हे गेल्या काही वर्षांमध्ये रायझिंग मोड मध्ये आहे, कारण तिथे राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, जसं की स्पर्धा परीक्षा, क्रीडा, ह्या गोष्टी होऊन जातात म्हणजे असतातच, पण त्या व्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रम जेवढे शाळेमध्ये राबवले जातील तेवढं मूल अतिशय चांगलं घडेल आणि जेवढं मूल चांगलं घडेल तेवढं पालक आपल्याशी चांगले अटॅच होतील. गेल्या काही वर्षामध्ये तर आमच्याकडे प्रत्येक शिक्षक, म्हणजे मी एकटाच असं नाही, प्रत्येक शिक्षक त्याच्या वर्गामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतोय. मी जेव्हा माझ्या दृष्टीने विचार करतो तेव्हा मला सगळ्यात प्रभावी आतापर्यंत वाटलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तो म्हणजे नाती जपता जपता. हा उपक्रम इतका सुंदर होता की त्याच्यामध्ये मी काही 20 ते 25 अशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या होत्या 4 महिन्याच्या कालावधीत. त्याच्यामध्ये मुलांना नातं जपता आलं पाहिजे. मी जेव्हा मुलांना वर्गात असा प्रश्न विचारला की तुम्हाला पालकांकडून काय पाहिजे, तर मला असं एक्सपेक्ट होतं की म्हणतील की मला ही गाडी पाहिजे, मला रिमोटचं हे पाहिजे ते पाहिजे, पण काही मुलांनी असे उत्तर दिली की मलाच चकित व्हायला झालं. त्यांनी पहिलं उत्तर असं दिलं की आम्हाला आमच्या आई वडिलांचा वेळ पाहिजे. बापरे. तोच नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पण तो वेळच मुळात नाही आहे. मग मी असं ठरवलं की आपण यासाठी काहीतरी काम करायला पाहिजे आणि त्याच्यातून मी नाती जपता जपता नावाचा उपक्रम राबवला, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या की आपण विचार पण करू शकत नाही की ह्या गोष्टी एवढ्या प्रभावी ठरतील. त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी मला चांगली आठवते की मी मुलांना असं सांगितलं होतं की तुम्ही शनिवारी आहे ना आई वडिलांच्या नंतर झोपायचं, म्हणजे आई वडील झोपलेल्याच्या नंतर झोपायचं. मग तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला रविवारी आरामाचा दिवस आहे तर त्या दिवशी तुम्ही रात्री आई बाबा अंथरुणावरती झोपायला आले की तुम्ही वाटीमध्ये खोबरेल तेल घ्यायचं आणि ते आई बाबांच्या पायाला चोळायचं. माझी खात्री आहे की आई बाबा म्हणतील काही करू नकोस असं, आणि हे काय करतोयस तू वेड्यासारखं, पण तरी पण तुम्ही काही बोलायचं नाही आणि आई बाबांना झोपल्यानंतर त्यांच्या पायाला थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावता लावता फक्त एवढंच म्हणायचं की आई बाबा तुम्ही आमच्यासाठी किती दमता, एवढंच बोलायचं. आणि ही ऍक्टिव्हिटी मी दिली. एक शनिवार गेला माझा आणि सोमवारी 2 पालक माझ्याकडे असे आले आणि आल्या आल्या माझ्याकडे बघून रडायला लागले. तर मी म्हटलं नेमकं झालं काय, माझं चुकलंय का, मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी चुकीची आहे का. तर पालक मला असं म्हणायला लागले की सर तुम्ही नेमकं काय माझ्या मुलाला सांगितलं की एवढ्या वर्षात असा बदल मी त्याच्यात बघितला नाही. तर मी म्हटलं काय झालं नाही, माझा मुलगा मला असं म्हणाला की बाबा तुम्ही माझ्यासाठी किती दमता. म्हणजे मी एवढ्या वर्षाचे प्रयत्न करतोय की माझ्या मुलाला माझे कष्ट कळावेत, ते कळले नव्हते ते एका ऍक्टिव्हिटीने तुमच्याकडे, तुम्ही काय केलं तसं. तर मी म्हटलं की आपण असा एक उपक्रम राबवतोय त्याच्यामध्ये ही ऍक्टिव्हिटी आहे. मग पालक म्हणायला लागले की तुम्हाला या ऍक्टिव्हिटीला जेवढा सपोर्ट लागेल तेवढा आम्ही देऊ. म्हणजे आता जे गरजेचं आहे शहाणा की पालकांनी शाळेशी अटॅच होणं, हे अशा उपक्रमांमधनं होतं. मग त्याच्यामध्ये खूप होतं की एक रविवार आपण चला सगळ्यांनी आहे ना आपल्या मुलांना घेऊन एका गार्डन मध्ये येऊया, तिथे भेळ करूया. म्हणजे नेहमी तुम्ही नेता कुठे फिरायला किंवा नेत नसाल तर तुम्ही एक दिवस या तिकडे, आपण सगळे वर्गातली मुलं तिकडे येऊ, तुम्ही पालकांनी या, बघा मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद बसले. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा पुढच्या 5-6 महिन्यामध्ये पालक आणि मुलं एकमेकांशी अटॅच झाली, आमच्याशी झाली, त्याहीपेक्षा मुलं अभ्यासाशी अटॅच झाली आणि पालकांना सुद्धा कळलं की अरे हा खूप परिवर्तन आहे. असे खूप छोटे छोटे उपक्रम आपण घेतो आहोत. यावर्षी तर मी जो उपक्रम आम्ही चालू आहे तो की माय फादर माय सुपर हिरो किंवा माय पॅरेंट माय सुपर हिरो, म्हणजे
आपण आता या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा दाखवता की काही समाजामध्ये व्यक्ती आहेत की जे इतरांना मार्गदर्शक ठरू शकतात. तर तसं मुलांना आतापर्यंत टीव्हीवर काय बघायची सवय झाली की कुठला तरी हिरो आहे किंवा हा माझा सुपर हिरो आहे. नुसतं वर्गात विचारलं ना तरी सांगतात की अरे नाही माझा बॅटमॅन सुपर हिरो आहे, माझा हा अमुक एक सुपर हिरो आहे. तर कार्टून हेच त्यांचं सुपर हिरो विश्व ठरतं. पण त्यांना हे कळत नाहीये की आपले आई वडील आपल्यासाठी किती काम करतायत आणि ते कसे सुपर हिरो आहेत. तर मी यावेळेला काय केलं की काय म्हणजे एकदम सिम्पल ऍक्टिव्हिटी, आपल्या जे पालक आहेत त्याच्यामध्ये असे काही पालक आहेत की काही कोण पोस्टमन आहे, कोण ड्रायव्हर आहे, कोण भाजी विक्रेता आहे, कोण पोलीस आहे. मग त्यांनाच बोलवायचं. आणि आता जे आनंददायी शनिवारची जी संकल्पना आहे की शनिवार आनंददायी दप्तर मुक्त पाहिजे, तर त्या दिवशी त्यांना बोलवायचं आणि त्याचा इंटरव्ह्यू मुलांनीच घ्यायचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुम्ही किती वेळ काम करता, तुम्हाला याच्यात आनंद मिळतो का, असे साधे साधे मुलांना येतील ना ते साधे प्रश्न त्यांनी विचारावेत. मग पत्रकार पण आपण बोलवले होते आणि ते जेव्हा इंटरव्ह्यू त्या व्यक्तीचा घेतात तेव्हा त्याच्यातच बसलेलं एक मुलं आहे की त्याच्या पालकांचं असतं आणि त्याच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं ना की आपल्याला लक्षात येतं की त्याला त्याला कळायला लागतं की अरे माझे बाबा तर एवढे मोठे आहेत की ज्यांचा इंटरव्ह्यू होतो आहे. म्हणजे त्यांना तो सुपर हिरो वाटायला लागतो. आणि हे करणं गरजेचं आहे की मुलांना कळणं आता गरजेचं आहे की आपले आई वडीलच खरे पहिले सुपर हिरो आहेत. मग त्याच्यासाठी माय पॅरेंट्स माय सुपर हिरो किंवा माय फादर माय सुपर हिरो नावाचं यावर्षी आपण यांची ऍक्टिव्हिटी राबवतोय. अशा खूप ऍक्टिव्हिटी आहेत की ज्या अशा चालूच आहेत, छोट्या छोट्या कामातून, छोट्या छोट्या गोष्टीतून. जसं की आपण पथनाट्याच्या माध्यमातून काम करतो. जसं आपण फक्त दामले विद्यालय आणि स्कॉलरशिप असं एक ट्रेंड आहे, त्याच्या व्यतिरिक्त दामले विद्यालय आणि नाट्य क्षेत्र, दामले विद्यालय आणि क्रीडा, ह्या सुद्धा आपण संकल्पना पॉवरफुल रुजवतो आहोत. आता गेली कित्येक वर्ष आपण राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये उतरतोय, त्याच्यातली मुलं अभिनयामध्ये जात आहेत. आत्ताच्या हौशी रंगभूमीच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बालनाट्यातली मुलं आता काम करतायत. काही जण नेपथ्य सांभाळतायत. म्हणजे तेव्हा त्यांनी तिथे अभिनयाचं काम केलं, पण तेव्हा त्यांनी बघितलं होतं की इथे नेपथ्य चालतं, असं चालतं, आणि मग त्या क्षेत्राची त्यांनी निवड केलेली आहे. हे सुद्धा यशच आहे शाळेचं असं मला वाटतं आणि ते सुद्धा या नाविन्यपूर्ण उपक्रमातून साध्य झालं असं मला वाटतं. सर, आता तुम्ही शिक्षक आहात, तर मग घरी मुलांवरती किती प्रेशर असतं त्याचा की मला अभ्यासच केला पाहिजे असं वगैरे काय असतं? माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमात आणि माझ्या शाळेत शिकतात आणि तिथलं वातावरण तुला तर कल्पनाच एकदम खेळीमेळीचं आहे. तर माझं असं मत असतं की त्यांनी त्यांच्या आवडीचं करावं, फक्त त्यांना लागेल गरज ते मी उभा राहीन. आधी मुळात शाळेकडे जास्त वेळ दिल्यामुळे त्यांना वेळ घरीत देणं हे पण थोडं कमी वेळ मिळतो मला. ते आमचे कुटुंब म्हणजे माझी पत्नी वगैरे ते सगळं खूप वेळ देते त्यांना. तरी पण जेव्हा मुलांशी आपला इंटरॅक्शन होतं तेव्हा माझं एकच मत असतं की जे कराल ते बेस्ट करा. ते अभ्यासच बेस्ट करा असं नाही, तुम्ही जे क्षेत्र निवडाल किंवा काय कराल, तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे. तर माझ्या मुलीला क्राफ्ट आणि कलेमध्ये इंटरेस्ट आहे, त्याने त्याच्यामध्ये करावं. पण एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही की शिक्षण हा सगळ्याचा बेस आहे आणि शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. शिक्षणाची व्याख्याच मत असे की चांगला वर्तन बदल घडवणारं जे असतं ते शिक्षण. तर शिक्षण घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यात आपल्या क्षमतेनुसार टॉप राहणं हे महत्वाचं आहे. आणि ते त्यांना जेवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रिलॅक्स मध्ये जेवढं अनुभवता येईल, प्रेशर नाही की बाबा इथेच बस, इथेच 2 तास अभ्यास कर, इथेच 4 तास कर, असं करण्यापेक्षा तुझ्या सोयीने कर, पण त्याच्यातलं सर्वोत्तम शिकण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी लागणारे सगळ्यात मी सपोर्ट सिस्टम आहे ती मी उभी करेन. माझा छोटा मुलगा पण आता पहिलीमध्ये आहे, तो सुद्धा याच पद्धतीने करतोय. तो सुद्धा स्पर्धा परीक्षेची पहिलीपासून तयारी त्याची सुरू आहे, पण त्याच्या मूडनुसार चालू आहे की मला आज नाही सोडवायचं, परत राहू दे, तेव्हा 2 दिवस बाजूला, पण जेव्हा वाटेल जेव्हा तो हातात घेईल तेव्हा 2 पेपर सहज सोडवेल, एवढी खात्री आहे. त्यामुळे मुलांना आपल्या घरी सुद्धा प्रेशर देण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये टॉप करण्याची त्यांना सवय लावूया. माझ्या सगळ्या पालकांना हेच मत राहील, माझं सांगणं राहील की आपल्या अपेक्षा त्यांच्या लादण्यापेक्षा त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांना खतपाणी घालू आणि त्यांना सपोर्ट करू. सर, आजकाल मोबाईलमुळे मुलं आहेत ना वाचनाकडे दुर्लक्ष करतात, त्यासाठी काही उपक्रम किंवा त्यांनी कसं वाचनाकडे वळावं? निश्चितपणे जेव्हा मोबाईल मुलांच्या हातात येतोय, म्हणजे जे गॅजेट आहे ते जेवढं त्यांच्या जवळ येते तेवढं त्यांचा स्क्रीन टाइम वाढतोय. त्याचा परिणाम सगळ्या शारीरिक स्थितीवर होतोय, पण जास्तीत जास्त मनावर होतोय.
तर मुलांना आहे ना या स्क्रीन टाइम पासून बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात सर्वोत्तम उपाय म्हणजे पहिल्यांदा त्यांच्याशी खूप बोलायला शिकले, म्हणजे आपण बोललं पाहिजे. जर मुलांशी बोलत असतो, बाबा तिकडे टीव्ही बघतायत, आई मोबाईल वरती आहे, मग मुलगा पण तेच करणार आहे. हा. तर त्याच्याऐवजी आपण सगळ्यांनी एकत्र संध्याकाळचा जेव्हा मोकळा वेळ मिळतो सकाळचा, तेव्हा एकत्र येऊन मुलांशी गप्पा मारल्या पाहिजे. आणि मुलांशी गप्पा मारता मारता त्यांना वाचनाकडे वळवलं पाहिजे. वाचनाकडे वळवण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ते जे आता खूप दुर्लक्षित होत चाललंय हळू, ज्याचा खूप प्रभाव होता, वर्तमानपत्र. तर वर्तमानपत्र आपल्या घरी आलं तर आई बाबा वाचत असतील तर मुलं वाचणार आहेत. जेव्हा आपण वाचू तेव्हा मुलं वाचणार आहेत. म्हणून जेव्हा पालकांनी किंवा आई बाबांनी असं ठरवलं पाहिजे की आपण आठवड्याला एक तरी पुस्तक आपल्या नजरेखालनं गेलं पाहिजे, किंवा ते आपण वाचतोय असं मुलांना दिसेल तेव्हा मुलं वाचतील. याच्यासाठी आम्ही शाळेत पण आता एक चांगला उपक्रम चालू आहे की त्याच्यामध्ये वाचन ध्वनी नावाचा एक उपक्रम आहे. एक शंख ध्वनी होतो शाळेमध्ये, आणि या शंखध्वनीमध्ये जेव्हा शंखध्वनी होईल तेव्हा सगळ्यांनी कुठलंही महत्वाचं काम असेल ते तिथल्या तिथे खाली ठेवायचं आणि आपल्या जवळच्या बॅगमध्ये असलेलं पुस्तक काढायचं आणि ते वाचत बसायचं. कधीपर्यंत वाचायचं? पुढचा शंखध्वनी होईपर्यंत. आणि हे साधारणतः जो टाइम स्पॅन आहे तो आपण 10 मिनिटाचा ठेवतो, आणि त्या 10 मिनिटामध्ये मुलाने ते वाचावं. पहिल्यांदा शिक्षकांनी पुस्तक उघडावं, ते त्यांचा नेहमीच ते अभ्यास शिकवत आहे तेव्हा पुस्तक उघड किंवा लागत असेल, पण हा जेव्हा वाचन ध्वनी होईल, शंखाचा आवाज येतो माईक वरून, आणि तेव्हा सगळ्या जणांचं काम थांबतं आणि ऑटोमॅटिकली पुस्तकं उघडली जातात आणि त्यातलं वाचन केलं जातं. जेव्हा आपण आठवड्याला असे 10-10 मिनिटं देतो ना, तेव्हा ती 60 मिनिटं होतात आणि आपल्याला लक्षात येत नाही की आपलं एक पुस्तक वाचून होतं त्याच्यामध्ये. काल जिथे आपण वाचायचं थांबलो तिथे आज सुरू करायचं. कदाचित महिना जाईल, पण त्यामुळे एक पुस्तक महिनाभरात जरी वाचलं गेलं तरी एका वर्षभरामध्ये 12 पुस्तकं वाचून होतील. आणि आपण असं म्हणतोय की आम्हाला वेळच नाहीये, तर त्याच्यातनं हा वेळ सुद्धा आपल्याला काढता येईल. असा आमचा उपक्रम सध्या सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे. मुलं सुद्धा चांगली रमतायत त्याच्यामध्ये. तो ध्वनी जेव्हा ऐकू येतो ना, तेव्हा किती वर्गामध्ये किती आवाज असू दे, शिक्षक असू देत नसू देत, तो पूर्ण शाळा तुम्हाला शांत अनुभवायला मिळते. म्हणजे जेव्हा शांतता निर्माण होते तेव्हा तिथे ज्ञानाची निर्मिती निश्चितपणे होते. एक शिस्त लागण्यासाठी पण त्याचा खूप. पुढील काही वर्षात मराठी शिक्षण कुठे जाईल असं तुम्हाला वाटतं? पुन्हा मराठी शाळेला शिक्षणाला आणि शाळेला सुगीचे दिवस येतील असं मला खात्रीने वाटतं, आणि मी खूप आशादायी आहे त्याच्यामध्ये. कारण आता जो नवीन अभ्यासक्रम येतो आहे, नवीन पॉलिसी आहे 2020ची, त्याच्यानुसार जो CBSEच्या धर्तीवरती, म्हणजे आपली मुलं आहेत ना मराठी माध्यमाची, कन्सेप्च्युअल लर्निंग मध्ये पुढे जातात, पण पुढे जेव्हा JEE किंवा मेन्स वगैरेचा प्रयत्न करतात ना, तेव्हा ती थोडी मागे येतात, कारण आपला अभ्यासक्रम आहे तो CBSE पॅटर्नचा नसतो. त्यामुळे ते थोडी 1-2 वर्ष मागे असतात आणि मग त्यांना दुसरा प्रयत्न करावा लागतो, तिसरा प्रयत्न करावा लागतो. त्याऐवजी आता जे मराठी माध्यमामध्ये पहिलीपासून CBSEची जी पद्धती सुरू झालेली आहे केंद्रीय शिक्षणासारखी, तर त्याच्या पॅटर्नमुळे ना जरा अभ्यासक्रमाची लेवल अप झालेली आहे, आणि त्याच्यामुळे ज्या CBSE पॅटर्नच्या शाळा राज्यामध्ये आहेत त्यांना मराठी शाळा निश्चितपणे त्यांचा सामना करू शकतील, आणि भविष्यामध्ये मराठीकडे येण्याच्या लोकांचं प्रमाण जास्त वाढेल, आणि मुलं सुद्धा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माध्यमातून शिकलेली आहेत, त्यांना यश मिळताना आपल्याला जास्त जाणवेल. आपण असं साधा एक विचार करू शकतो की जेव्हा आपण असं म्हणतो की कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातली मुलं शिकली की त्यांना खूप अपॉर्च्युनिटीज असतात असं आपण म्हणतो, तर जर एक स्टॅटिस्टिकचा विचार केला तर असं म्हणता येईल की जेव्हा आपण बाहेरची कुठलीही क्षेत्र बघतो, तर जर मी मगाशी बोललो तसा पॅटर्न यशस्वी होत असतात, तर तिथे सगळ्यात टॉपची पदं ही कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमाच्या मुलं तिथे बसलेले आपल्याला बघायला मिळाले असतील. पण आता आपण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघतोय जिथे जिथे काही नोकऱ्या आहेत किंवा काही, त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतनं शिकलेली मुलं पुढे आहेत, मराठी माध्यमाच्या शाळेत सुद्धा शिकलेली मुलं पुढे आहेत. आता त्या दिवशी आमच्या शाळेमध्ये एक इंटरव्ह्यू होता, जिल्हा परिषदेच्या CEO आहेत वैदेही रानडे मॅडम, त्यांनी असं एक विधान केलं की मी मराठी माध्यमातून शिकले आणि माझी मुलंही शिकली, तरी पण मी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आहे, मला कुठे मराठीची अडचण आली नाही.
आणि आमच्या शाळेतून गेलेली मुलं जी आमच्याकडून पुढे गेली त्यांना सुद्धा आम्ही जेव्हा विचारतो मागे वळून की अरे तुम्हाला 11वी-12वीला काय प्रॉब्लेम आला, तर ते म्हणतात की मराठी माध्यमातून शिकलो म्हणून मला कधीच कुठे प्रॉब्लेम आला नाही, उलट मला ते समजून घेण्यासाठी आणखीन इझी गेलं. हो. त्यामुळे भविष्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा निश्चितपणे टिकतील, कारण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आता जो नवीन पॅटर्न आलेला आहे की भविष्यवेधी शिक्षण, तो यशस्वीपणे राबवला जातोय. आपण असं म्हणतो की पूर्वी शेतकरी शेतात काम करायचं तेव्हा त्याला 15-20 मजूर लागायचे, पण आता भविष्यवादी शिक्षण घेणारा मुलगा काय विचार करणार आहे, 15-20 मजूर लागतील असं मी काम करणार नाहीये, तर त्या 15-20 मजुरांचं काम करणारा एक यंत्र मी शोधून काढेन आणि मी ते काम इझीपणे करेन. म्हणजे याचा अर्थ त्या 15-20 कामगारांच्या रोजगारावरती मी काय अडचण आणणार नाहीये, तर तसा मी विद्यार्थी तयार होईन की मी त्या उत्पादन हजारो पटीने वाढवेन. म्हणजे भविष्यवेधी शिक्षण त्याला आपण म्हणतो. तसं शिक्षण सध्या मराठी माध्यमाच्या शाळांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे भविष्यात मराठी माध्यमाला खूप चांगले दिवस आहेत असं मला वाटतं. आपली जेव्हा विचार प्रक्रिया चालते ना, जर तुमच्या घरी पूर्ण इंग्रजी वातावरण असेल, म्हणजे इंग्रजी संवाद वगैरे सगळं इंग्रजीत चालत असेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण जेव्हा घरामध्ये वातावरण मराठी असतं आणि मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात, तेव्हा त्यांची विचार प्रक्रिया लांबते, कारण ते पहिल्यांदा इंग्रजीमध्ये म्हणजे ऐकतात, त्याचं मराठीमध्ये विश्लेषण करतात मेंदूत, पुन्हा त्याचं इंग्रजी ट्रान्सलेट करतात मनातल्या मनात आणि ते उतरवतात. म्हणजे ही प्रक्रिया थोडी लांबून जाते. त्याऐवजी मराठी माध्यमातली मुलं जे आहे ते डिरेक्टली घेतात, त्यांची प्रक्रिया तिथेच सुरू होते आणि त्यांना पाहिजे त्या माध्यमातून जाऊ शकतात. अशी भरपूर देश आहेत की जे प्रायमरी शिक्षण मातृभाषेतूनच कंपल्सरी देतात, कारण त्यांना मातृभाषेतून शिक्षण घेतले नेहमी प्रभावी ठरतं. कारण जो काळ त्यांचा ज्ञान ग्रहण करण्याचा सगळ्यात प्रभावी काळ असतो, तेव्हा त्यांना त्यांच्या मातृभाषेतलं शिक्षण मिळणं गरजेचं असतं असं मला वाटतं. सर, आता तुम्ही एवढं काम करता, तर त्याचं तुम्हाला परतफेड म्हटलं किंवा कौतुक कसं काय होतं, तुमचं कौतुक वगैरे सांगाल का? निश्चितपणे एक लौकिक अर्थानं म्हटलं की एखादं काम केलं की त्याचं कौतुक पुरस्कारांमधनं होतं. तर गेल्या काही वर्षामध्ये मला अनेक ठिकाणी कौतुक म्हणजे पुरस्कार मिळालेले आहेत. पण माझं कौतुक होतं ते माझ्या मुलांकडून. जेव्हा मुलं असं म्हणतात की सर तुम्ही मला आवडता, तर हे सगळ्यात मोठं ऍप्रिसिएशन आहे. काही मुलं स्वतःहून त्यांच्या मोडक्या तोडक्या भाषेत कविता करतात, त्यामुळे ते बघितलं ना की असं वाटतं की अरे आपण आणखीन थोडं यंग झालं पाहिजे, कारण आणखीन जास्त आपल्याला नोकरी करता येईल. म्हणजे हे खरं पुरस्काराचं हाच खरा पुरस्कार आहे, जेव्हा विद्यार्थी आपले अप्रिशिएट करतात. ज्या दिवशी किंवा जेव्हा मला पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत, तर त्यावेळेला मी त्या दिवशी आनंद त्याचा घेतलाय, पण त्याच्या पुढच्या क्षणापासून मी डायरेक्ट एकच गोष्ट मनात ठरवली की हे त्याच्यातला एक टप्पा आहे आणि इथपासून आपल्याला जास्त काम करणं गरजेचं आहे. म्हणजे पुरस्कार ज्या दिवशी मिळेल त्या दिवशीच असं वाटतं की आता आपल्याला जबाबदारी वाढलेली आहे. पूर्वी मी जे काम करत होतो त्याच्यापेक्षा आणखीन दुपटीने काम करायला पाहिजे, तर मला त्या पुरस्काराला खऱ्या अर्थाने न्याय देता येईल. आणि एखादा पुरस्कार आहे तो आपल्याला मिळाल्यावर ना काही क्षणापुरतं त्याचा आनंद वाटतो, पण नंतर एक लक्षात येतं गोष्ट की पुरस्कारामध्ये अडकून न राहता आपल्याला पुढे जायला पाहिजे. हे पुरस्कार ऑटोमॅटिकली मिळत जातील. जसं की आमिर खान म्हणतो की एक्सलन्सच्या मागे लागा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी मिळत जातील. तसं माझं पण या क्षेत्रात जे पुरस्कार मिळाले त्याचं मला आनंद आहे, पण त्याहीपेक्षा त्या पुरस्कारांमुळे मला माझ्या कामाची जबाबदारीने करण्याची जाणीव निर्माण झाली. त्याच दृष्टीने मी त्या पुरस्कारांकडे बघतो. आता बऱ्याच जणांची इच्छा असते की त्यांना शिक्षक व्हायचंय, तर ते कसं काही या क्षेत्राकडे वळू शकतात? निश्चितपणे बरेच जणांना या क्षेत्राकडे येण्याची आवड असते, पण तो मार्ग सापडत नसतो. माझं असं मत आहे की शिक्षण क्षेत्राकडे ना हुशार मुलांनी यायला पाहिजे. कारण इथे कसं आहे की एक वेळ एखाद्या इंजिनियरची एक चूक झाली तर कंपनीतले एक प्रोडक्शनची एक बॅच खराब होईल. पण इथे एखादा टीचर जर म्हणजे चुकीचा ठरला तर ते पूर्ण एक पिढी बर्बाद होईल. त्यामुळे इकडे येणारी लोक आहेत ना ती तेवढ्या उच्चतम दर्जाची असलीच पाहिजे. जसं माझं पर्सनली मत आहे की हुशार मुलांनी इकडे यायला पाहिजे.
मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर होणार असाल तर जरूर व्हा, पण त्याचे टीचर व्हा. म्हणजे डॉक्टरांचा टीचर पण होता येतं, वकिलांचा पण टीचर होता येतं, तर त्याच्यामध्ये जा. म्हणजे तुम्ही सर्वोत्तम आहात ते तिथे सिद्ध होईल. तर या क्षेत्राकडे जे येऊ इच्छितात त्यांना ते ग्रॅज्युएशन नंतर 2 कोर्स असतात, एक डीएड आणि बीएड. जे प्रायमरी टीचर असतात त्यांना डीएड करावं लागतं, आणि जे सेकंडरीमध्ये हायस्कूलला वगैरे शिकवतात त्यांना बीएड करावं लागतं, आणि कॉलेजला असतात त्यांना सेट नेट ह्या एक्झाम द्याव्या लागतात किंवा पीएचडी करावी लागते. तर हे डीएडचा कोर्स 2 वर्षाचा आहे, बीएडचा रेग्युलर आता 2 वर्षाचा कोर्स आहे. त्या कोर्सला प्रवेश घ्यावा लागतो, आणि त्याच्यातून आपण उत्तीर्ण झाल्यानंतर टीचर पात्रता परीक्षा, म्हणजे शिक्षक पात्रता टेट नावाची एक्झाम असते, ती दिल्यानंतर त्याच्यात गुण मिळतात, त्याच्यावरती मेरिट लागतं, आणि शासनाची एक प्रणाली आहे पवित्र पोर्टल म्हणून, तिकडून भरती होते. आणि ही झाली शासकीय शाळांमध्ये येण्याची प्रक्रिया. पण या व्यतिरिक्त तुम्ही डीएड बीएड केलं तर तुम्ही खाजगी शाळांमध्ये किंवा खूप अगदी माझं असं मत आहे की खाजगी शिकवण्यांचं सुद्धा खूप अनावश्यक प्रसार झालेला आहे, त्याची गरजही नाही, पण त्याच्यातून तुम्हाला इन्कम सोर्स सुद्धा निर्माण करता येतो की खाजगी शिकवणी असेल. आता तर हल्ली ऑनलाईन क्लास वगैरे अवेलेबल आहे, त्याच्यातनं सुद्धा या क्षेत्रामध्ये येऊ शकतात. फक्त माझं असं मत की तिकडे येताना ना खूप तयारी न्यावं लागतं, कारण आता जसं आपण म्हणतो की जनरेशन खूप अपग्रेडेड आहे, तर त्यांच्या समोर जायचं असेल ना तर आपल्याला तेवढी तयारी करावी लागते. कारण माझा स्वतःच एक अनुभव सांगतो की आपल्याकडे जे डीएड बीएडची मुलं असतात त्यांचे काही तास आपल्या शाळांमध्ये व्हावे लागतात, जी मुलं असतात शिकतात त्यांना. तर ती जेव्हा मुलं क्लासला म्हणजे आमच्या मुलांकडे येतात, त्यांचे तास असतात जसे की पाठ असतात ते घ्यायला येतात, तेव्हा त्या मुलांना जे प्रश्न विचारतात मुलं, ती आपण ऐकली की असं वाटतं की अरे या मुलांच्या समोर जायचं असेल तर किती तयारी करायला लागत असेल. कारण एकदा असं ब्राझीलचा धडा शिकवताना त्या आलेल्या बाईंनी सगळं शिकवलं, पण त्यांना एका मुलाने प्रश्न विचारला, हा झेंडा असाच काय आहे? तर त्यावर त्या बाईंना उत्तर देता आलं नाही. कदाचित तो पाठ्यपुस्तकात तो घटक नव्हता असेल, पण तो मुलगा उठला आणि असं म्हणाला की बाई मला माहिती आहे, मी सांगू शकतो. म्हणजे त्याने ते नेटवर वाचलं असेल. म्हणजे अशी अपग्रेडेड पिढी आहे, आणि त्यांच्या समोर जाताना किंवा एक क्षेत्रात येताना निवडताना आपण तेवढं म्हणजे तयारीनेच असलेल्या लोकांनी या क्षेत्रात यावं. आणि दुसरी गोष्ट, हुशार जी मुलं आहेत जी साधारणतः MBBS किंवा इंजिनिअरिंग निवडतात, तर त्यांनी या क्षेत्राकडे आलं ना तर भविष्यामध्ये आपल्या ज्या शाळांचा दर्जा आहे तो निश्चितपणे सुधारेल. सर, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आपल्या सर्वसामान्यांचे किंवा शिक्षकांचे काय प्रयत्न असले पाहिजेत? एखादी गोष्ट आपण वापरायची बंद केली की ती कालांतराने नष्ट होते, असं आपल्याला आपली पूर्वीचा इतिहासच सांगतो. जसं की शेपूट होत्या कालांतराने नष्ट झालं, कारण ते वापरले नाही. आपली भाषा एवढी समृद्ध आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तर त्या शाळेत त्या भाषेसाठी आणि त्या भाषेसाठी काम करणाऱ्या मराठी शाळा ह्या टिकणं गरजेचं आहे. त्या टिकल्या तर आपली भाषा अधिक समृद्ध होत जाईल. मला सर्वांना असं सांगणं आहे की आपण मुलांना जेव्हा एखादं माध्यम निवडतो तेव्हा त्यांचं संकल्पनात्मक शिक्षण जे माध्यम पूर्ण करू शकेल ते माध्यम निवडावं. सध्याच्या दृष्टीने जिथे आपण राहतो तो विभाग मराठी भाषेचा आहे, तर तिथे मराठी भाषेतून मातृभाषेतून शिक्षण झालं तर मुलांना ते अधिक चांगलं समजेल असं मला वाटतं. आणि त्यासाठी आता जसे की आपण दामले विद्यालय बघतो किंवा शहरातल्या किंवा जिल्हा परिषदच्या खूप शाळा यासाठी खूप प्रयत्न करतात की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. तर त्या शाळा टिकवण्यासाठी जे शिक्षक प्रयत्न करतायत त्यांच्यावर सर्व समाजाने विश्वास ठेवावा आणि आपली मुलं मराठी शाळेत दाखल करावी, म्हणजे मराठी शाळा निश्चितपणे भविष्यात टिकतील असं मला वाटतं. हो, नक्कीच.